रानागास किचन खानदेशी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत काजू मखाण्याची भाजी। इथे आपण घेतलेले एक मोठा बाउल काजू मखाणे घेतलेले आहेत, एक वाटी काजू घेतलेले आहेत। हे जे काजू घेतले ते आपण मसाला करण्यासाठी घेतलेले आहेत। याच्यात बघा तुम्ही पाहू शकता एक हिरवी मिरची आणि 2 लाल मिरची असे घेतलेले आहेत, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता आपण मसाल्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। तुम्ही इथे पाहू शकता की आपण 2 टमाटे छान बारीक कापलेले आहेत। इथे बारीक कापलेला एक कांदा घेतलेला आहे। इथे 2 मोठी कांदे कापून घेतलेले आहेत आपण। हा लांब कापलेला आहे। आपल्याला वाटण तयार करण्यासाठी आपण असा लांब कांदा कापून घेतलेला आहे। त्यासाठी आपण इथे गरम मसाला लागणार आहे आपल्याला, तोही आपण इथे घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता की इथे आपल्याला लागणारा खडा मसाला आपण सर्व घेतलेला आहे। एका पातेलीत पाणी उकळतंय आपलं, त्या पातेलीमध्ये आपल्याला आहे ना हे जे आपण एक हिरवी मिरची आणि 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत ते असं याच्यात ॲड करून घ्यायचे आहे। त्यात थोड्याशा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आपल्याला। यात आपल्याला असा लांब कापलेला कांदाही त्या पाण्यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। आपण हे मसाला तयार करण्यासाठी कांदा छान असं उकळून घेणार आहोत। कांदा, हिरवी मिरची, लसूण पाकळ्या, लाल मिरची आणि त्यासोबतच आपण अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत, तेही आपण याच्यात ॲड करून घेणार आहोत। आता हे छान चमच्याने आपण एकजीव करून घेऊया। घरचं रोजचं जेवण खाऊन खाऊन कंटाळा आला असेल असं चटपटीत अशी छान ही भाजी आपण आज बनवणार आहोत, काजू मखाण्याची। आता हे छान असं बॉईल होऊ द्यायचं आहे आपल्याला। एक उकळी घ्यायची पाण्याची, छान उकळी येईल तोपर्यंत उकळायचं आहे। आता आपण इथे काजू फ्राय करून घेणार आहोत। त्यासाठी आपण इथे कढई ठेवलेली आहे, गॅस लावून घेतलेला आहे। गॅस असा मंद आचेवर ठेवलेला आहे आपण। त्यात आपण एक चमचा आपण तूप घेतलेलं आहे याच्यामध्ये। त्या तुपामध्ये आपण काजू असे छान गुलाबी रंग येईस्तोपर्यंत फ्राय करणार आहोत। काजू असे छान मस्त असे खरपूस असे फ्राय करायचे आहेत। आपण काजू असे तुपामध्ये फ्राय करत असल्या कारणाने असे तुपाचा छान असा घमघमाट सुटलेला आहे। आता आपले काजू इथे गुलाबी रंग येईस्तोपर्यंत आपण छान असे फ्राय करून घेतलेले आहेत। आता आपण त्यांना साईडला काढून घेणार आहोत। तर त्याच तुपामध्ये आपले जे मखाणे घेतलेत आपण एक वाटी, ते असे छान असे भाजून घेणार आहोत, तुपात परतून घेणार आहोत। यांना पण असं छान गुलाबी रंग येईस्तोपर्यंत खरपूस असे भाजायचे आहेत। तुम्ही पाहू शकता की आपले मखाणे पण इथे छान असे गुलाबी रंग येईस्तोपर्यंत छान आपले भाजले गेलेले आहेत। आता तेही आपण साईडला काढून घेणार आहोत। आता तुम्ही पाहू शकता की इथे आपले काजू आणि मखाणे आपण साईडला काढून घेतलेले आहेत। छान असे खरपूस रंग येईस्तोपर्यंत आपण छान भाजून घेतलेले आहेत। कोणीही झटपट पाहुणे तोच पाहुणचार खाऊन काहीतरी वेगळं पाहुण्यांसाठी करू शकतो आपण। ही छान सुंदर अशी रेसिपी तुमच्यासाठी आणलेली आहे। आता आपण इथे मसाल्याची तयारी करून घेऊ। पुन्हा आपण याच्यात 2 चमचे तूप घेणार आहोत। त्यात आपण जिऱ्याची फोडणी देणार आहोत, जिरे, हिंग। तूप आपलं असं छान तपलेलं आहे। आता आपण त्याच्यात जिऱ्याला असं छान तडतडू द्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर आपण त्याच्यात हिंग ॲड करणार आहोत। त्यानंतर आपण त्याच्यात गरम मसाला घेणार आहोत। 1 ते 2 इंच असं दालचिनीचा तुकडा घेणार आहोत। त्यात 2 वेलदोडे हिरवे घेणार आहोत। त्यात 2 लवंगा घेणार आहोत। त्यानंतर थोडी जावित्री घेणार आहोत। 1 चक्री फूल घेणार आहोत त्याच्यात आपण।
त्यात आपण जो बारीक कांदा आणि टमाटा कापून घेतलेला होता, आता छान असं तुपात बारीक मऊ होईस तोपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तुम्ही साईडला पाहू शकता की आपले कांदा, हिरवी मिरची, टमाटे जे आपण उकळायला पातेलीत घातलेलं होतं उकळायला, तेही छान असे शिजून गेलेले आहे. आता आपण ते साईडला काढून ते पाणी आपल्याला फेकायचं नाही, त्याच पाणी आपल्याला भाजीसाठी वापरायचं आहे. तर आता ते आपण गॅस बंद करून घेऊया आणि ते थोडंसं थंड करून झालं की मिक्सरमधून आपण छान असं वाटण करून घेणार आहोत. तोपर्यंत आपण इकडे कांदा असा इथे आपला लालसर झालेला आहे छान. एकाकडे आपण आता तोपर्यंत कांदे टमाट्यांना फोडणी दिलेली आहे. यात आपण टमाटा ही घालून छान असा मऊ करून घ्यायचा आहे. हे मिश्रण असं छान मऊ होईल तोपर्यंत आपल्याला तिकडचं आता वाटण गार झालेलं आहे, ते वाटण आपण आता मिक्सरच्या भांड्यात घेऊन छान असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे. आता आपण याच्यात 1 चमचा धना पावडर ॲड करणार आहोत. 1 चमचा आपण बडीशेप पावडर घेणार आहोत. 1 चमचा जिरे पावडर घेणार आहोत. त्यात आपण अर्धा चमचा अशी हळद घेणार आहोत. अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे. गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे. सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. त्यात आपण आता 2 चमचे काश्मीरी मिरची टाकणार आहोत. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही कोणताही एक मसाला वापरू शकता याच्यामध्ये. आणि आता आपण जे उकडून घेतलेले ते कांदे आणि मिरची तेच पाणी आपल्याला गरम पाणी याच्यात ॲड करायचं आहे आणि असं मंद आचेवर हे सर्व सारण असं छान शिजू द्यायचं आहे. आता आपण इथे थोड्या वेळाने छान असं घट्ट ग्रेव्ही झाल्यावर आपण जी वाटण दळून घेणार आहोत तेही याच्यात आपल्याला ॲड करायचं आहे. आता आपला इथे मसाला असं छान परतून झालेला आहे आणि छान असं कढईने असं मसाला सोडलेला आहे. छान असं तूपही सुटलेलं आहे त्याला. आता आपण जे वाटण केलेलं आहे ते आपण याच्यात ॲड करून घेणार आहोत. सर्व वाटण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे इथे. आता आपण थोडी गॅसची फ्लेम थोडीशी वाढवून घेऊया. याच्यात थोडी आपण ही जी ग्रेव्ही आहे ना थोडी पातळ करणार आहोत, कारण की आहे ना मखाना आपलं पाणी शोषून घेणार आहे, त्याच्यामुळे थोडी ग्रेव्ही आपल्याला पातळच करायची आहे. मखाना जो घेतलेला आहे आपण तो पाण्यामध्ये असं छान ग्रेव्हीमध्ये शिजला की असं फुलेल ना, त्यासाठी थोडं पातळ करून घ्यायचं आहे. आणि आपण आता याच्यात चवीनुसार थोडं मीठ घेणार आहोत. पहिल्याने आपण याच्यामध्ये काजू आणि मखाना तळून घेतलेला तो ॲड करून घेणार आहोत ना, वरतून मीठ ॲड करणार आहोत. पाच ते 10 मिनिटापर्यंत आपण छान असं मंद आचेवर याला छान असं शिजून घेणार आहोत. तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी असेल घट्ट पातळ त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आता आपण हे थोडंसं 5 ते 10 मिनिटापर्यंत झाकण ठेवून छान असं मंद आचेवर शिजवून घेणार आहोत. पाहू शकता की आपली इथे अशी छान डिश तयार झालेली आहे. काजू मखाण्याची भाजी रेडी झालेली. त्यासोबत आपण नान बनवून घेतलेले आहेत. झटपट आणि चटपट असं होणारी ही भाजी आहे. पाहुण्यांनाही खूप आवडेल असं छान सुंदर असा पाहुणचार आपण नक्कीच करू शकतो. काजू आणि मखाण्याचे कॅल्शियमयुक्त असतात, त्याच्यामुळे छान प्रोटीनही मिळतं. लहान मुलंही आवडीने खातात. सगळ्यांसाठी अशी छान पौष्टिक अशी ही भाजी आहे. रेसिपी नक्कीच एकदा ट्राय करा. आवडल्यास कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच पुन्हा नवीन रेसिपीसोबत आपण भेटत राहू. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.